हॅलो, गुड मॉर्निंग. तर मी ऋतुजा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललेलो आहोत खरेदी करायला, तेही दिवाळीची. ॲक्च्युली बरेच दिवस झाले शॉर्ट ब्लॉग मी टाकत नाही आहे आणि लाँग ब्लॉग पण मला जमत नाही आहे. कारण की माझ्या आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल की माझी तब्येत अजिबात बरी नव्हती. म्हणजे नाही आहे अजूनही आणि राधाची पण तब्येत बरी नाही आहे. ॲक्च्युली इथे इन्फ्लुएन्झाची साथ चालू आहे. तेच ते आपलं ताप, सर्दी, खोकला आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही सगळे जे आजारी पडलो ते अजूनसुद्धा पूर्णपणे बरे झालेलो नाही आहे. असो, तर श्रीलंकेमध्ये बाहेर निघाल्यावरती 2-3 स्पॉट आमचे ठरलेले असतात जेवणाचे. सगळ्यात आधी म्हणजे आम्ही सांबार राईस खायला गेलो, जिथे आम्ही नेहमी जातो. बऱ्याच दिवसांनंतर बाहेर निघालो आणि बाहेरचं खात होतो, सो जरा रिलॅक्स वाटत होतं. सांबार राईस खाऊन सगळ्यात आधी गेलो आम्ही माझ्यासाठी साडी बघायला. तर आता श्रीलंकेमध्ये मी पहिल्यांदाच साडी घेत होती. पहिल्या दुकानात गेलो, पण तिथे मला फारशा काही आवडल्या नाही. कारण की तिथे थोडेसे असे साऊथ इंडियन एकदम सिंपल पॅटर्नमध्ये दाखवत होते. आणि मला घ्यायची होती थोडीशी फॅन्सी आणि ट्रेडिशनल पण आणि थोडीशी मॉडर्न वाटेल अशी. सो मग आम्ही या दुकानात आलो आणि इथे बऱ्यापैकी छान साड्या दाखवल्या त्यांनी. तर त्यामधली मला एक सिल्कची साडी आवडली, जी मी फायनल केली. त्यानंतर दुकानदाराचं म्हणणं होतं की तुम्ही घागरा पण ट्राय करून बघा, जे की आम्हाला घ्यायचं नव्हतं, पण तरी पण त्याने फोर्स करून मला ट्राय करायलाच लावला. आणि त्याच्याकडे घागरेसुद्धा खूप सुंदर होते. जेव्हा आम्ही त्याला विचारलं, तेव्हा तो बोलला की आम्ही इंडियावरूनच इम्पोर्ट करतो इथे. म्हटलं मग इथे घेण्यापेक्षा इंडियालाच घेतलेलं काय वाईट आहे ना. छान शॉपिंग केली आणि इथे माझा नवरा बिचारा शॉपिंग बॅग्स घेऊन चालतोय. हे आहे श्रीलंकेचं पेटा मार्केट, जिकडे नेहमी रश असते. हो, तर आता आम्ही आलेलो आहे घरी. वाजलेले आहेत 6:30. फायनली आमची सगळी शॉपिंग झाली. मला छान मनासारखी साडी पण भेटली बजेटमध्ये. ब्लाऊज करायला टाकलं आता. होपफुली ते उद्यापर्यंत येऊन जाईल. आणि बाहेर निघालो ना की असं होतं की काय घेऊ आणि काय नाही. पेटा मार्केट आपलं नॉर्मल इंडियामध्ये जसे मार्केट असतात तसंच आहे. सो मला तर भरपूर काही घ्यायची इच्छा होती. म्हणजे मी घेतलं पण थोडंसं किचनचं थोडं सामान हे ते. पण युग तर चालू होतं सगळ्या नवऱ्यांसारखं, चलना 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 चलना. आणि त्याच्यासोबत जेव्हाही मी जाते तेव्हा असंच होतं की त्याला काही इंटरेस्ट नसतो, मला खूप इंटरेस्ट असतो. त्याच्यामुळे पटापटा घेतलं सगळं आणि आलो घरी. आता ॲक्च्युली माझा प्लॅन होता की फराळाचं बनवायचं. म्हणजे मला काही असं फारसं येत नाही चकली वगैरे बनवता. मी फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे. म्हटलं पोह्यांचा चिवडा बनवूया, रव्याचे लाडू, खारट शंकरपाळे. गोड शंकरपाळे हे लोक खात नाही, त्यामुळे खारट शंकरपाळे, असं थोडंसं 2-3 आयटम बनवूया असं विचार चालू आहे माझा. थोडंसं तब्येत पण आता बरी झालेली आहे, तर बघूया. आत्ता तर 6:30-7 वाजले आहेत ऑलरेडी. मस्त चहा ठेवला आहे कडक आल्याचा, तो पिऊन मग बघूया कसं कसं वेळ मिळतो ते. आणि मी तुम्हाला दाखवते की मी काय काय घेतलेलं आहे साडीव्यतिरिक्त. तर कट्टू दुसरा दिवस आणि आज आहे वसुबारस. ॲक्च्युली काल आम्ही खरेदी वगैरे करून इतकं जास्ती थकलेलो की मला नाही फराळ करायला जमलं. मी पटपट आपली खिचडी टाकली, जेवलो आणि झोपलो. कारण माझी पण तब्येत अजून पूर्ण रिकवर नाही झालेली आहे आणि राधा पण पूर्ण बरी नाही झालेली आहे. म्हणजे सर्दी खोकला वगैरे ते आहेच. तर म्हटलं की ठीक आहे, उद्याचा दिवस आहे तर आपण आज राधा झोपल्यावरती फराळ वगैरे करूया. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते की मी काल काय काय घेतलं ते साडी व्यतिरिक्त. तर इथे मी घेतलेले आहे दिवे. इकडे पण तमिळ लोक दीपावली वगैरे सेलिब्रेट करतात. तर हे असे दिवे घेतलेले आहेत मी. 14 दिवे घेतले. हा एक मस्त मोठा दिवा घेतलेला आहे. त्याच्यानंतर रांगोळी होती माझ्याकडे, पण हे 3 कलर्स नव्हते माझ्याकडे. हा एक कलर नव्हता, त्यानंतर हा एक कलर नव्हता आणि हा एक कलर. असे हे 3 कलर्स मी घेतलेले आहेत. थोडे ब्राईट आणि छान वाटतात. आता माहीत नाही मला राधा कशी रांगोळी बनवू देईल मला. लेट्स सी. त्यानंतर मी हे घेतलं ॲक्च्युली. मी रेसिपी वगैरे शूट करते किंवा मग असं डेली ब्लॉगमध्ये मी दाखवते की मी आज हे जेवण केलं आहे ते जेवण केलं आहे, तर याच्यावरती ठेवून ते जरा छान वाटतं, एस्थेटिक. त्यानंतर मी घेतले आहे स्कॉच ब्राईट, जे माझे खराब झालेले म्हणजे संपलेले. स्टीलची चाळणी जी माझ्याकडे नव्हती, प्लास्टिकची होती. त्याच्यानंतर हे घेतलं आहे मी, जी मी आता नवीन तेलाची बॉटल मागवली, तर त्याच्यासाठी म्हणजे ते जर खराब झालं तर मग हे मी यूज करू शकते. आणि अजून
हे ॲक्च्युली हे मी आत्ता जस्ट म्हणजे पोह्यांचा चिवडा वगैरे बनवणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं आहे. सो लेट्स सी, आपण हे यूज करून बघूया आता की कसं होतं. मला वाटत होतं म्हणजे मला वाटते की हे थोडंसं मोठं आहे, याच्यामध्ये सायझेस पण होते, पण युग बोलला की नाही होऊन जाईल बरोबर, तर म्हणून मी आता हे घेतलं. तर बघूया आता ते कढईमध्ये कसं होतं आहे, मावतं आहे. तर येस, एवढीच शॉपिंग केली मी काल. तर फायनली फराळाचं मुहूर्त निघालं आणि मी फराळ बनवायला घेतला. राधाला झोपवलं कारण की ती जागी असते तर तिने मला फराळ नसता बनवू दिला, मध्ये मध्ये केलं असतं आणि तेलाचं काम होतं असं मला भीती वाटते, म्हणून मी तिला झोपवून मगच म्हटलं करूया. तर सगळ्यात आधी मी पोह्यांचा चिवडा बनवायला घेतला. त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं, त्यामध्ये शेंगदाणे, डाळ्या, पोहे, दगडी पोहे, कारण इथे पातळ पोहे मिळत नाही म्हणून दगडी पोह्यांचा चिवडा बनवला. खरं तर दिवाळीचा फराळ हा पहिल्यांदाच मी एकटी बनवते आहे. याआधी मी बनवला पण ॲज अ हेल्पिंग हँड म्हणून, म्हणजे कोणी ना कोणी असायचं बनवायला. सो यावेळेस म्हटलं चला आपण ट्राय करून बघूया, थोडासा कॉन्फिडन्स पण आलेला, म्हणून पोह्यांचा चिवडा, मुरमुऱ्यांचा चिवडा, रव्याचे लाडू आणि खारट शंकरपाळे असं बनवायचं मी डिसाईड केलेलं. त्यामधून आता पोह्यांचा चिवडा तर बनतो आहे, तुम्ही बघतातच आहेत. मी ना चटणी, हळद, चाट मसाला, धनेपूड, त्याच्यानंतर चिवडा मसाला, हे सगळं एकत्र करून एक प्रॉपर मसाला बनवून घेतलेला चिवड्यासाठी आणि मग तो पोह्यांचा चिवड्यामध्ये टाकला आणि हा झाला माझा पोह्यांचा चिवडा रेडी. याला भरूया आता आपण डब्यात. हे मी बनवते आहे मुरमुऱ्यांचा चिवडा. मी हे सगळं चिवडा वगैरे पहिल्यांदाच बनवते आहे. आता पोह्यांचा चिवडा तर छान झालाय, एकदम थोडासा ऑइली झालाय पण टेस्टला छान लागतोय. आता बघूया मुरमुऱ्यांचा चिवडा कसा होतो ते. ॲक्च्युली मुरमुरे भाजत असताना राधा उठली, त्यामुळे तिला बघायला गेली. गॅस बंद करून गेलेली, बट मग कढई गरम असल्यामुळे मुरमुरे जळून गेले. त्यामुळे मला परत कढई धुवायला लागली आणि परत मुरमुरे भाजायला लागले. असो, लहान बाळ असलं तर एवढं तर चालूच असतं. सो फायनली माझा मुरमुऱ्यांचा चिवडा झालेला आहे रेडी. इथे मी चटणी वगैरे सगळं लावून घेते चिवड्याला. माझा मुरमुऱ्यांचा चिवडा रेडी. हे माझे फराळाचे 2 आयटम बनवून झालेले आहेत. एक म्हणजे पोह्यांचा चिवडा आणि एक म्हणजे मुरमुऱ्यांचा चिवडा. आणि सक्सेसफुली ते दोघंही छान झालेले आहेत, चवीला पण आणि दिसायला पण. आता बाकी आहे फक्त रव्याचे लाडू, जे मी उद्या बनवेल, आणि खारे शंकरपाळे, कारण की गोड मी जसं म्हटली यांना आवडत नाही. यशने तर शुगर सोडलीच आहे आणि युग पण जास्ती गोड खात नाही, खाते फक्त मी. तर त्यामुळे खारे शंकरपाळे आणि रव्याचे लाडू हे मी उद्या बनवेल. सो येस, एवढे 4 आयटम मी फक्त बनवणार आहे. माझा विचार चालू होता करंजी पण बनवूया, पण खरंच म्हणजे कॅपॅसिटी नाही आहे एवढी अंगामध्ये, कारण की तो इन्फ्लुएन्झा झालेला, तर तो त्याचा वीकनेस अजूनपर्यंत आहेच. आणि सोबत राधाचे पण कप्स अजूनपर्यंत पूर्णपणे गेलेले नाही आहेत. तर आता पुरता इतकंच बस आहे. बाकी मोतीचूर, लड्डू, मिठाई वगैरे ते सगळं इथे मिळतं. तर ते चकली पण मिळते इथे, तर चकली वगैरे आम्ही घेऊन येऊ बाहेरून. क्लायमेट ना अचानक चेंज झालेला आहे, म्हणजे एवढ्या दिवसापासून ऊन होतं आणि आता सडनली रोज पाऊस पडतो आहे. त्यामुळे पण मे बी ते व्हायरल जे आहे इन्फ्लुएन्झा तो स्प्रेड होतो आहे. इंडियामध्ये पण अशीच सिच्युएशन आहे का, मला कमेंटमध्ये सांगा, कारण की मला मम्मी आणि बाकी सगळे बोलले की इंडियामध्ये पण साथ चालू आहे. तर जर खरंच साथ चालू असेल तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या, व्यवस्थित मास्क वगैरे घाला, जेणेकरून तुम्हाला व्हायरल होणार नाही. अँड येस, दिवाळीच्या सगळ्यांना खूप 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 मनापासून शुभेच्छा. सगळे स्वस्थ रहा, तंदुरुस्त रहा, खूप सारा फराळ खा आणि मजा करा. अगेन another day, little Radha wants to play. Rain, rain, go away.